नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अद्य वयं प्रश्ननिर्माणं कथं करणीयम् एतद्विषये चर्चां कुर्मः। अस्तु तर्हि प्रारंभं कुर्मः। मुलांनो, प्रश्न निर्माण कसा करायचा हे आज आपण बघणार आहोत। हा जो प्रश्न आहे, प्रश्न निर्माणं कुरुत, हा इयत्ता 8वी 9वी आणि 10वी या तिन्ही वर्गांना विचारला जातो। तर आपण एकत्रितपणेच या घटकाचा विचार करणार आहोत। तर हा माझा जो व्हिडिओ आहे तो इयत्ता 8वी 9वी आणि 10वी या तीनही वर्गांसाठी आहे। चला तर मग सुरुवात करूयात। प्रश्न निर्माणं कुरुत हा प्रश्न बघताना सुरुवातीला आपल्याला किम या प्रश्नार्थक सर्वनामाची पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी रूपं जी आहेत तर ती पाठ असायला हवीत। ती आपण आता बघूयात। किम पुल्लिंगी प्रश्नार्थक सर्वनाम। कह, कौ, के प्रथमा, कम, कौ, कान द्वितीया, केन काभ्यां कैः तृतीया, कस्मै काभ्यां केभ्यः चतुर्थी, कस्मात् काभ्यां केभ्यः पंचमी, कस्य कयोः केषां षष्ठी, कस्मिन् कयोः केषु सप्तमी। किम प्रश्नार्थक स्त्रीलिंगी सर्वनाम। का, के, काः प्रथमा, काम, के, काः द्वितीया, कया काभ्यां काभिः तृतीया, कस्यै काभ्यां काभ्यः चतुर्थी, कस्याः काभ्यां काभ्यः पंचमी, कस्याः कयोः कासां षष्ठी, कस्यां कयोः कासु सप्तमी। आता आपण बघूयात किम प्रश्नार्थक सर्वनाम नपुंसकलिंग। किम के कानि प्रथमा, किम के कानि द्वितीया, केन काभ्यां कैः तृतीया, कस्मै काभ्यां केभ्यः चतुर्थी, कस्मात् काभ्यां केभ्यः पंचमी, कस्य कयोः केषां षष्ठी, कस्मिन् कयोः केषु सप्तमी। जो घटक आपण अभ्यासत आहोत त्यालाच आता आपण सुरुवात करूयात। पहिलं वाक्य आहे, यात्रिकः कुतूहलेन बालिकां पश्यति स्म। या वाक्यामध्ये बालिकां या शब्दाच्या खाली अधोरेखित केलेला आहे। तर त्या शब्दाला अनुसरून आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे। आता हे लक्षात घ्यायचं आहे की ज्या वेळेला आपल्याला प्रश्न तयार करायचा असतो त्यावेळेला ज्या शब्दाच्या खाली अंडरलाईन केलेली असते किंवा अधोरेखित केलेला असतो जो शब्द, तर त्या शब्दाचं लिंग, वचन आणि विभक्तीही लक्षात घ्यावी लागते आणि त्यानुसार तिथे प्रश्नार्थक सर्वनाम वापरावं लागतं। आता बालिकाम हा शब्द जो आहे तो द्वितीय विभक्ती आहे आणि एक वचन, तर आपल्याला प्रश्नसुद्धा तसाच विचारावा लागेल। यात्रिकः कुतूहलेन काम पश्यति स्म। त्यानंतर पुढचं वाक्य बघा, वाहनस्य सुरक्षणं अस्माकं आद्यं कर्तव्यम। यामध्ये अस्माकं या शब्दाच्या खाली अधोरेखित केलेलं आहे। अस्माकं हे अस्मत् या सर्वनामाचं षष्ठी बहुवचनाचं रूप आहे। त्यामुळे प्रश्न आपल्याला असा विचारावा लागेल, वाहनस्य सुरक्षणं केषां आद्यं कर्तव्यम। बघा, ज्या लिंगवचन विभक्तीमध्ये शब्द असतो त्यानुसार आपण त्याच लिंगवचन विभक्तीचं प्रश्नार्थक सर्वनाम येथे घेणार आहोत। हे इयत्ता 8वीच्या पुस्तकातले प्रश्न आहेत। अजून काही उदाहरणं आपण बघूयात। पुढचं वाक्य आहे, आदित्यः गीतं गायति। तर आदित्यः या शब्दाखाली अंडरलाईन आहे म्हणून कः गीतं गायति असा प्रश्न विचारावा लागेल। त्यानंतर बघा, उल्का अवकाशात पतति। अवकाशात पंचमी विभक्ती आहे। अवकाशात या शब्दाखाली अंडरलाईन आहे म्हणून प्रश्न असा विचारावा लागेल, उल्का कस्मात पतति। त्यानंतर पुढे बघा, बालकाः उद्याने क्रीडन्ति। उद्याने या शब्दाखाली अंडरलाईन आहे आणि उद्याने ही सप्तमी विभक्ती आहे। तर सप्तमी विभक्ती ही स्थान दर्शवणारी असते म्हणून प्रश्न आपल्याला असा विचारावा लागेल, बालकाः कुत्र क्रीडन्ति अशा प्रकारे। हे पुढील वाक्य आपण बघणार आहोत। तर या वाक्यामध्ये जेवढी काही पदं आहेत त्यानुसार वेगवेगळ्या विभक्तींमध्ये कशा प्रकारे आपण प्रश्न विचारू शकतो हे या एकाच वाक्यावरून मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। बघा, धनिकः धेनुं हस्तेन निर्धनाय गोष्ठात गंगातीरे ददाती। तर या वाक्यामध्ये ददाती हे क्रियापद आहे। तर धनिकः हा शब्द जर अधोरेखित केलेला असेल तर प्रश्न असा विचारावा लागेल, कः ददाती। मग उत्तर काय मिळेल, धनिकः। त्यानंतर धेनुम हे जे द्वितीयांत पद आहे
कर्मपद. तर याखाली जर आपण अंडरलाईन केली किंवा हा शब्द जर अधोरेखित केलेला असेल तर प्रश्न असा विचारला जाईल काम ददाती द्वितीय विभक्तीमध्ये, तर उत्तर आपल्याला प्राप्त होईल धेनुम. त्यानंतर वाक्यामधलं हस्तेन हे जे पद आहे तर ते जर अधोरेखित केलेलं असेल तर प्रश्न असा विचारावा लागेल केन ददाती. तृतीय विभक्तीमध्ये पद असल्यामुळे प्रश्नार्थक सर्वनाम जे आहे तर ते सुद्धा तृतीय विभक्तीतलं असेल केन. त्यानंतर निर्धनाय हे जे पद आहे तर हे जर अधोरेखित केलेलं असेल तर प्रश्न असा विचारावा लागेल कस्मै ददाती, तर उत्तर आपल्याला मिळेल निर्धनाय. चतुर्थी विभक्तीतलं हे पद आहे म्हणून प्रश्नार्थक सर्वनाम कस्मै चतुर्थी विभक्ती इथे वापरलेली आहे. त्यानंतर वाक्यामध्ये जे पुढचं पद आहे गोष्ठात, जर हे अधोरेखित केलेलं असेल तर गोष्ठात या शब्दाची विभक्ती पंचमी विभक्ती आहे म्हणून प्रश्न सुद्धा पंचमी विभक्तीत विचारावा लागेल कस्मात. त्यानंतर पुढचं जे पद आहे गंगा तीरे, तर हे सप्तमी विभक्तीतलं पद आहे आणि हे जर अधोरेखित केलेलं असेल तर सप्तमी विभक्ती आपल्याला स्थान दर्शवते आणि म्हणून प्रश्न असा विचारावा लागेल कुत्र ददाती अशा प्रकारे. तर या वाक्यामध्ये सगळ्या विभक्तीतली जी पदं आहेत ती जर अधोरेखित केली तर आपण कशा प्रकारे वेगवेगळ्या विभक्तींमध्ये प्रश्न विचारू शकतो हे आपण अभ्यासलं. तर ही सगळी पदं जी आहेत तर ती पुल्लिंगात आहेत. तर अशाच प्रकारे जर स्त्रीलिंगी पदं जर असतील तर आपल्याला स्त्रीलिंग प्रश्नार्थक सर्वनामाचा उपयोग वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी करावा लागेल. त्याची पण काही उदाहरणं आपण बघूयात. आता पुढचं हे वाक्य बघा, उत्तमः बालकः बहुमूल्यां लेखनीं कृतवान. तर आता इथे बहुमूल्यां ह्या शब्दाखाली अधोरेखित केलेला आहे. तर बहुमूल्य हे काय आहे तर लेखनी या शब्दाचं विशेषण आहे आणि ज्या वेळेला पद हे विशेषण असतं तर त्यावेळेला तिथे प्रश्न विचारताना कीदृश या शब्दाचा उपयोग करावा लागतो. आता बहुमूल्याम हे स्त्रीलिंगी पद आहे म्हणून आपल्याला कीदृशी असं स्त्रीलिंगी प्रश्नार्थक सर्वनाम वापरावं लागेल. जर पुल्लिंगात असेल तर कीदृशः आणि नपुंसक लिंगामध्ये जर ते विशेषण असेल तर कीदृशम. अशा प्रकारे आपण या कीदृश शब्दाचा वेगवेगळ्या लिंगानुसार प्रश्न विचारताना येथे वापर करणार आहोत. आता पुढचं वाक्य बघा, बालकः पाठम पठित्वा शीघ्रम विद्यालयम अगच्छत. तर इथे शीघ्रम या पदाखाली अधोरेखित केलेला आहे. तर शीघ्रम हे जे आहे तर हे क्रियाविशेषण अव्यय आहे. तर ज्या वेळेला क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित केलेलं असेल तर आपल्याला प्रश्न विचारताना कथम या शब्दाचा उपयोग प्रश्न विचारताना इथे करावा लागेल. आतापर्यंत आपण प्रश्न विचारताना पद जर वेगवेगळ्या विभक्तीमध्ये असतील तर कशा प्रकारे प्रश्न विचारायचा याचं एक उदाहरण बघितलं. त्यानंतर पद जर विशेषण असेल तर कशा प्रकारे प्रश्न विचारायचा, कोणत्या प्रश्नार्थक सर्वनामाचा वापर करायचा तेही आपण बघितलं. तसेच पद जर क्रियाविशेषण अव्यय असेल तर आपण कशा प्रकारे प्रश्न विचारायचा, तर वेगवेगळ्या प्रश्नार्थक सर्वनामांचा उपयोग कसा करायचा हे आपण अभ्यासलं. मला असं वाटतं की हा घटक तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेला असावा. अधिक सरावासाठी आपण इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वीच्या पुस्तकातले काही वाक्य बघूयात आणि वेगवेगळ्या वचनांमध्ये, विभक्तींमध्ये आणि वेगवेगळ्या लिंगांमध्ये असलेली जी पदं आहे तर त्याला अनुसरून कशा प्रकारे प्रश्न विचारायचा ते आता आपण बघूयात. पुढील वाक्य असं आहे, वरतंतुः अध्यापने निपुणः. वरतंतुः कस्मिन् निपुणः अशा प्रकारे प्रश्न विचारला जाईल. त्या पुढील वाक्य, रघुः कौत्सस्य भक्त्या प्रभावितः. रघुः कस्य भक्त्या प्रभावितः असा प्रश्न विचारला जाईल. पुढचं वाक्य, वयम वित्तकोशे धनस्य संग्रहं कुर्मः. तर धनस्य हा शब्द अधोरेखित केलेला आहे म्हणून प्रश्न असा विचारावा लागेल, वयम वित्तकोशे कस्य संग्रहं कुर्मः. पुढचं वाक्य, अमरकोशः संस्कृत शब्दानां संग्रह ग्रंथः. इथे संस्कृत शब्दानां हा शब्द अधोरेखित केलेला आहे. शब्दानाम हे षष्टी बहुवचन आहे म्हणून प्रश्न पण असा विचारावा लागेल, अमरकोशः केशाम संग्रह ग्रंथः. पुढचं वाक्य बघा, आत्रेयी वाल्मिकी महर्षेः आश्रमात दंडकारण्यम आगता.
वाल्मिकी महर्षेः हे पद अधोरेखित केलेलं आहे. हे षष्ठी विभक्तीतलं पद आहे म्हणून प्रश्न विचारावा लागेल. आत्री कस्य आश्रमात दंडकारण्यम आगता. पुढचं वाक्य व्याधेन क्रौंचः बाणेन विद्धः. बाणेन हे पद अधोरेखित केलेलं आहे म्हणून प्रश्न विचारावा लागेल. व्याधेन क्रौंचः केन विद्धः. पुढचं वाक्य अन्ये मुनयाः वेदांत ज्ञानार्थम वाल्मिकी ऋषीम उपगच्छन्ति. वेदांत ज्ञानार्थम हे पद अधोरेखित केलेलं आहे म्हणून प्रश्न विचारावा लागेल. अन्ये मुनयाः किमर्थम वाल्मिकी ऋषीम उपगच्छन्ति. आता इयत्ता 10वीच्या पुस्तकातले वाक्य आपण बघूयात आणि प्रश्न तयार करूयात. शृगालः मृगेण सह मित्रताम ऐच्छत. मृगेण हा शब्द अधोरेखित केलेला आहे म्हणून प्रश्न विचारावा लागेल. शृगालः केन सह मित्रताम ऐच्छत. त्यानंतर पुढचा वाक्य बघा. प्रदोषकाले मृगम अन्विष्यन् काकः क्षेत्रे उपस्थितः. प्रदोषकाले हा शब्द अधोरेखित केलेला आहे म्हणून प्रश्न विचारावा लागेल. कदा मृगम अन्विष्यन् काकः क्षेत्रे उपस्थितः. सः वृक्षस्य पृष्ठतः निभृतं स्थितः. निभृतं हा शब्द अधोरेखित केलेला असल्यामुळे प्रश्न विचारावा लागेल. सः वृक्षस्य पृष्ठतः कथं स्थितः. पुढचं वाक्य सुगत एवाधिकतमं मूल्यं मह्यं दद्यात्. मह्यं हा शब्द अधोरेखित केलेला असल्यामुळे प्रश्न असा विचारावा लागेल. सुगत एवाधिकतमं मूल्यं कस्मै दद्यात्. भगवतो वदनं धाम्ना राजते स्म. धामना हा शब्द अधोरेखित केलेला आहे म्हणून प्रश्न विचारताना केन या सर्वनामाचा प्रयोग करावा लागेल. त्यानंतर पुढे बघा. अहम बालैः सह पत्रक्रीडायां मग्नः आसम. प्रश्न विचारावा लागेल. अहम कैः सह पत्रक्रीडायां मग्नः आसम. पुढचं वाक्य धेनुः वास्तविकी एव. तर प्रश्न असा विचारावा लागेल. धेनुः कीदृशी एव. पुढचं वाक्य सर्कस स्वामिनः विवशता मया अवगता. येथे स्वामिनः हा शब्द षष्ठी विभक्तीत असल्यामुळे प्रश्न पण षष्ठी विभक्तीत विचारावा लागेल. कस्य विवशता मया अवगता. पुढचं वाक्य आहे भल्लूक वेशे अब्दुलः शोभेत. या वाक्यामध्ये अब्दुलह हा शब्द अधोरेखित केलेला असल्यामुळे प्रश्न असा असेल. भल्लुक वेशे कह शोभेत. पुढचं वाक्य बघा. महिला मयी पाषाणखंडान अक्षिपत. पाषाणखंडान हा शब्द अधोरेखित केलेला आहे. हे पद बहुवचनामध्ये आहे म्हणून प्रश्न विचारताना सुद्धा बहुवचनी सर्वनाम वापरावं लागेल. महिला मयी कान अक्षिपत. पुढचं वाक्य बघा. गौहो मंचम समागता. गौहो हे कर्तृपद अधोरेखित केलेलं आहे त्यामुळे का मंचम समागता अशा प्रकारे प्रश्न विचारावा लागेल. त्यानंतर पुढे बघूयात. माता आर्यांबा पुत्रस्य विवाहविषये सदैव चिंतयति स्म. यामध्ये पुत्रस्य हे षष्ठी एकवचनांत पद अधोरेखित केलेलं आहे म्हणून प्रश्न असा विचारावा लागेल. माता आर्यांबा कस्य विवाहविषये सदैव चिंतयति स्म. पुढचं वाक्य बघा. नक्रात मुक्तः शंकरः मातुः चरणौ प्राणमत. या वाक्यात नक्रात हे पद अधोरेखित केलेलं आहे. हे पंचमी विभक्तीतलं पद आहे म्हणून प्रश्न विचारताना पंचमी विभक्तीचाच वापर करावा लागेल. कस्मात मुक्तः शंकरः मातुः चरणौ प्राणमत. पुढचं वाक्य बघा. आचार्यः स्तोत्रम रचितवान. स्तोत्रम हा शब्द नपुंसकलिंगी आहे म्हणून प्रश्न विचारताना किम प्रश्नार्थक सर्वनाम जे आहे तर ते नपुंसकलिंगातलंच वापरावं लागेल. आचार्यः किम रचितवान. पुढचं वाक्य बघा. श्लोकेषु व्यवस्थापनशास्त्रस्य मूलतत्वानि निर्दिष्टानि. येथे श्लोकेषु हा शब्द अधोरेखित केलेला आहे म्हणून प्रश्न विचारावा लागेल. केषु व्यवस्थापनशास्त्रस्य मूलतत्वानि निर्दिष्टानि. पुढचं वाक्य आहे पदवी मया प्राप्ता. आता इथे मया हा शब्द अधोरेखित केलेला आहे तर मया हे आहे उत्तम पुरुषवाची सर्वनाम. तर यावरनं तो मुलगा आहे की मुलगी आहे ती व्यक्ती कोण आहे हे लक्षात येत नाही कारण तीनही लिंगामध्ये
एकच सर्वनाम वापरलं जातं. त्यामुळे येथे कया किंवा केन हा कुठलाही प्रश्नार्थक शब्द वापरला तरी चालेल. तर प्रश्न असा विचारला जाईल, पदवी कया केन वा प्राप्ता. पुढचं वाक्य आहे, प्रसादेन संस्कृतस्य अध्ययनं शालायां कृतम्. येथे शालायाम हा शब्द अधोरेखित केलेला आहे. त्यामुळे प्रश्न विचारला जाईल, कुत्र कृतम. कारण शालायाम ही सप्तमी विभक्ती आहे, स्थान दर्शवलेलं आहे. म्हणून कुत्र हा प्रश्नार्थक शब्द तेथे वापरावा लागेल. पुढचं वाक्य, समीरः परिषदी निमंत्रितः. परिषदी सप्तमी विभक्ती आहे, स्थान दर्शवलेलं आहे. म्हणून येथे सुद्धा कुत्र हेच प्रश्नार्थक सर्वनाम वापरावं लागेल. समीरः कुत्र निमंत्रितः. पुढचं वाक्य, संस्कृताध्ययनं कलाशाखायाः छात्राः कुर्वन्ति. कलाशाखायाः हा शब्द अधोरेखित केलेला आहे आणि म्हणून प्रश्न विचारावा लागेल, कस्याः छात्राः संस्कृताध्ययनं कुर्वन्ति. अशा प्रकारे. तर आपण इयत्ता 9वी आणि 10वीच्या पुस्तकातले सुद्धा सगळे वाक्य आणि त्यापासून प्रश्न कसा तयार करायचा हे पाहिलं. मला असं वाटतं की प्रश्न निर्माणम कुरुत हा जो घटक आज आपण अभ्यासला तर तो अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला समजलेला असावा. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.